आरू ये रडायचं नाही, अगं नाही रडायचं, मस्ती करतो असं. सुषमा तुला काय आवडलं का? ऑप्शन्स तर खरंच चांगले, सगळे ऑप्शन्स चांगले, ऑप्शन्स खूप छान आहेत. म्हणजे एवढे कलर कॉम्बिनेशन आहे की माणूस ना लिटरली कन्फ्यूज होतो की काय घेऊन काय नको. बजेट पण इम्पॉर्टंट आहे. बजेट पण जाईल, विल मॅनेज. बजेट पण इम्पॉर्टंट आहे की नाही? मॅडम बरोबर असताना बजेटचा विचार करायचा नाही. अरे भीक मंग्या, बजेट लक्षात ठेव, लक्षात ठेव. मॅडम बजेट ऍडजस्ट होतो आणि ऍडजस्ट करावं लागतं, माहिती आहे का? नाही केलं ना तर मॅडम करून गेले ऍडजस्ट. होप सो काहीतरी आज फायनल होईल. होईल फायनल होईल. तुम्हाला काहीतरी नवीन दाखव. कसं वाटलं सुषमा? हां छान आहे ना. बघूया आज होईल काहीतरी फायनल. बघूया. सुंदर एकदम सेटअप. वाव. कुठला? ग्रीनवाला. ग्रीनवाला पण छान आहे. बघूया कुठला तरी एक फायनल करूया. किती सुंदर कलर आहे रे. यस. नाही खरंच छान आहे एकदम, खरंच छान आहे एकदम. ऑप्शन्स तर खूप चांगले आहेत इकडे. ॲक्च्युली बरेच ऑप्शन्स आहे आणि मोठं शॉप आहे, तर मे बी फायनल होईल, कारण खरंच खूप सुंदर ऑप्शन्स आहेत. आणि लास्ट व्हिडिओमध्ये जसं तुम्हाला आमच्या गॅलरीचं किंवा गॅलरीच्या आतला पार्ट सोफा सेट एलसीचा चेंज करायचा ना, ते फायनली आम्ही चेंज करायला डिसिजन घेतले. आणि आम्ही कशेळी साईडला एवढे फर्निचर्सची दुकान आहेत ना, आम्ही त्या फर्निचर दुकानात आलो आहे आणि ऑप्शन्स आम्ही बघतोय. बघूया आम्हाला याच्यातलं काय आवडतं ते. लेट्स सी. फायनली सोफा सेट फायनल झालेला आहे. एवढे आम्ही खुश आहोत ना. खुश आहे कारण मनासारखा सोफा सेट मिळालेला आहे आणि 2 दिवसात त्याची डिलिव्हरी पण होईल. तर आम्ही पण एक्साइटेड आहे की तो एरियामध्ये जेव्हा त्या दोन्ही वस्तू येतील तर तो एरिया इतका छान दिसणार आहे ना. ते गॅलरी ओपन होईल, तो सोफा सेट निघून जाईल, एरिया मोकळा होईल. सो वी आर व्हेरी व्हेरी एक्साइटेड. बघूया. हॉलचा लुक पूर्ण चेंज होणार आहे आणि तो तुम्हाला पण आम्ही दाखवू. आम्हाला जशी एक्साइटमेंट आहे तसंच तो हॉलचा लुक तुम्हाला बघून खूप छान वाटेल. म्हणजे आम्ही ना इमॅजिन करतोय तो एरिया कसा दिसेल. म्हणजे जो आम्ही सोफा आता बघून आलो, फायनल केलाय ना, तर तो आम्ही इमॅजिन करतोय की तो ऍक्च्युअलमध्ये जेव्हा इकडे येईल ना तेव्हा तो एरिया कसा दिसेल. मीन्स आता ते तुम्हाला जेव्हा पूर्ण चेंजेस होतील ना तेव्हा तुम्हाला आमचं इमॅजिनेशन दिसेल की किती छान दिसेल तो एरिया. बघा तुम्ही किती मजा येते. भेटूया. काय झालं? काय झालं? सोफा चालला म्हणून रडते. ऐका अगदी नवीन घेतला ना आपण सोफा. नक्कीच नाही. एवढी इमोशनल कशी होती का तू? देख सोफा जा रहा फिर भी रो रही है. देखा देखा तू मेरी बेटी को रुला दिया. काय रडते बेटा? असं नाही. आरू ये रडायचं नाही, अगं नाही रडायचं, मस्ती करतो. नवीन आहे ना, नवीन आहे ना, वस्तू नवीन आहे ना. बघा सोफा चालल्या म्हणून रडते आमच्या. आम्ही लेट नाईट सोफा घरी आलेला आहे, पण घरात आणताना खूप काही अशा गोष्टी घडलेल्या आहेत. हे बघा हँडल पण तुटलेलं आहे. म्हणजे एका तुटलेल्या हँडलची कहाणी. 2 ॲक्च्युली ना दुकानात आम्ही जेव्हा गेलो तेव्हा आम्हाला अंदाजच नाही आला की हा सोफ्याच्या वेटचा, म्हणजे आम्हाला वाटलं की तो जाईल आपल्या दरवाजाच्या आतून, पण जेव्हा ॲक्च्युली सोफा आला तेव्हा तो आतमध्ये म्हणजे येतच नव्हता. आणि त्या स्ट्रगलमध्ये आमच्या डोअरचं हँडल तुटलं आणि जी सनमायकाची फ्रेम असते, म्हणजे जी डोअरची फ्रेम असते तीही तुटली इन द सेन्स त्याचा सनमायका निघाला. ॲक्च्युली तो आता पेस्ट करून लावला आहे सगळा, त्याच्यामध्ये करेक्शन्स केलेत. आणि दुसरी गोष्ट, फायनली 10 वाजले तरीसुद्धा तो सोफा घरात काही येत नव्हता. मग शेवटी जे सोफा आणणारे होते त्यांनी काय केलं, दरवाजेच काढले, दरवाजे खोलले, बाजूला ठेवले आणि फायनली तो सोफा घरात आला. मग त्यांनी पुन्हा ते दरवाजे तिकडे लावले आणि अशा पद्धतीने तो सोफा फायनली घरात आला आहे.
आणि त्याच्यामध्ये आमच्याकडून एक चूक झाली की सोफा घरात आणतानाचे व्हिडिओ शूट आम्ही करूच नाही शकलो. आणि एवढं हेक्टिक झालं ना की ते शूट करायला चान्सच आम्हाला भेटला नाही. पण ठीक आहे, हँडल तुटलं पण ॲटलीस्ट सोफा घरात तर आला. तर आता आम्ही तुम्हाला डायरेक्ट दाखवू की तो सोफा ठेवल्यामुळे लुक तर छान झालाय. वी आर हॅपी. तर तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये जो असेल त्या ब्लॉगमध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेलच की लुक किती छान आलाय. सो टिल देन लास्ट व्लॉगमध्ये आम्ही डिस्क्रिप्शन दिलं होतं की जो ओल्ड सोफा सेट चेंज करणार आहे तो आम्ही आता चेंज केलेला आहे. आणि त्याचा व्ह्यू बघा किती सुंदर वाटतं, एकदम पूर्ण ओपन व्ह्यू झालेला आहे. आणि सूर्यप्रकाश हा डायरेक्टली आतमध्ये येतो एकदम आणि घरात एकदम प्रकाश येतो. म्हणजे एवढा चांगला व्ह्यू आम्ही खूप दिवस सोफ्याच्या मागे लिटरली लपवून ठेवल्यासारखा झालेला आहे. आणि आता तो व्ह्यू एवढा ओपन झालेला आहे की आम्हालाच बघून असं वाटतं की आम्ही एखाद्या नवीन घरात आलेलो राहिला म्हणून. बघा मॅडम कशा एकदम आईस फेस बसलेले ते. सुषमा त्याला ओपन कर. सोफा कम बेड आणि त्याच्या समोर आहे काऊस, त्यामुळे मधला जो पोर्शन आहे तो पूर्ण ओपन झाला आणि भरपूर प्रकाश घरात येतोय. पूर्वीच्या सोफ्याने तो अडला होता, आता भरपूर सूर्यप्रकाश येतोय आणि मोकळी वाटते जागा. आणि मुलांना खेळायला पण जागा झालेली आहे गॅलरीमध्ये. फुल व्ह्यू ओपन झालेला. गॅलरी पार्ट पण आम्ही सुंदर केलेला आहे. कुठे दिसते का? हा मजा येते का खेळायला तुम्हाला? बघितलं एवढा व्ह्यू आम्ही वापरलेला आहे. जागा एकदम छोटीशी झालेली त्याच्यात. आणि हा काउच त्यामुळे मधला स्पेस एकदम ओपन झालेला आहे. सोफा कम बेड ओपन करून दाखवतोय. इकडे भरपूर असं स्टोरेज आहे आणि मुलांना झोपायला पण जागा आहे. सुषमा हेल्प करा मला. येस, हा बघा कम्प्लीट. किती बाय कितीचा? 5x6. 5x6 बघा आले की झोपायला. म्हणजे ओपन स्पेस पण भेटतो आणि क्लोज केल्यानंतर भरपूर असं मजा येते. काय चालू आहे? मजा येते. काय करणार मग आता? कुठलं गाणं बघूया? तुम्हाला कुठलं गाणं ते बघूया. Very good, very good. Brain rods, cut brain dots. Brain rock, brain rocks. दोन्ही मुलं त्यात ब्रेन रॉक्स घालेले आणि इतकं सुंदर घाले ते पण आमच्या ब्रेन रॉड्स बोलता म्हणत नाही आम्हाला. विचार का आनंदाच्या शिखरावरती खुशाल जाऊन बसा. हॅलो, काय चाललंय? काय चाललंय? कुठे मजा येते रे कॅरम खेळायला? इकडे का बाहेर? कुठे जास्त मजा येते तुम्हाला? हे काय चाललंय? काय करताय? अरे डंबेल्स नाही होतं काय? काय होतं? काय एक्सरसाइज? कसली एक्सरसाइज? बॉडी दोघांनी पण असं
दोघांनी बघू दे कोणाची आली. वा बेडू खाला बेडू. गुड 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 गुड. ती बघा रोहित इकडे ड्रॉइंग करते, म्हणजे पुरेपूर वापर करते त्या गॅलरीचा जो काही यूज केलाय, म्हणजे जे काही चेंजेस केले तिथे छानसं असं टेबल केलं आणि त्याच्यावरती ड्रॉइंग करते. आरू हो काय करते? ड्रॉइंग करते. कशाचं ड्रॉइंग करते ग? मी केपॉप डिमन हंटर्स त्या मूवी मधली रूमीचं मेन कॅरेक्टरचं ड्रॉइंग करते. दाखवतेस आपल्या फ्रेंड्सला? दाखव चल, तुझं ड्रॉइंग त्यांना बघू देत. हे बघा एक नंबर, सुंदर केलंय, खूप सुंदर. आरोने पेन्सिल स्केच आणि शेडिंग एकदम मस्त सुंदर केलेलं, खूप छान केलेलं एकदम. अरे गुड जॉब, कीप इट अप. सुषमा विंडोज मस्त आरामात बसली आहे. सुषमा काय मजा. कवर डेकोरेशन. इकडे माझं थोडंसं जिमचं सामान पण आहे, कधी जिमला सुट्टी झाली की यूज करणार ते. गुड, मस्त. नेहमी सुषमा कॉफी करते, आज मी केलेली आहे. सुषमा मजा आली की नाही? एक नंबर. ही सगळी मजा ना लपली होती. एक तेवढा चेंज झाला, ही गॅलरी रिनोव्हेट झाली आहे. एका सोफ्याच्या मागे एवढी सगळी एन्जॉयमेंट मजाशी लपलेली होती आणि आता आम्ही पुढे धमाल करतो. आम्ही नवीन सोफ्यावर बसून हा व्लॉग एंड करतोय. खूप सॉफ्ट आहे, मजा येते एकदम. ऍक्च्युली ना जे चेंजेस इमॅजिन केले होते ते सगळे चेंजेस मनासारखे झाले, जसे हवे होते तसे. आणि मी तर खुश आहे बाबा. पण विंडो ओपन झाली, म्हणजे मधला स्पेस आम्ही दोघे पण खुश आहोत. तर हा आम्ही दोघे पण एवढं खुश आहोत. मला विंडो वगैरे पुसायला आता जागा मिळेल, क्लिनिंगला जागा मिळेल. आणि बाहेरची गॅलरी पण याने इतकी सुंदर सजावट केली, म्हणजे ती इमॅजिन पण केली नव्हती की इतकी छान दिसेल. बघा बाहेर पण आता लाईट लावलाय ना, किती छान दिसते ती जागा. तर नीट अँड क्लीन. आय एम व्हेरी एक्साइटेड. आणि आज आम्ही नवीन सोफ्यावर बसून व्लॉग एंड करतोय. सो अजूनही आम्ही काही वस्तू मागवल्या आहेत ऑनलाईन, तर त्या आल्यावर म्हणजे आपण परत पुन्हा दाखवायचा ना तो एरिया चेंज केलेला. हा म्हणजे तुम्हाला या एरियात काही चेंजेस हवे असतील, काही ऍडिशनल, तर आम्हाला कमेंट करून मला पूर्णच नाही करू दिलं. मी सांगत होते की मी ऑनलाईन गोष्टी काही मागवल्या आहेत वॉलला वगैरे लावायला, तर त्या पण मी दाखवेन नेक्स्ट टाइम. जशा त्या गोष्टी येतील तर मी त्या प्लेस करेन आणि त्या पण मी ब्लॉगमध्ये ऍड करेन नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि हे जे काही तुम्ही बघितलं, आता तू बोल. आणि हे काही जे बघितलं ते तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला नक्की कमेंट शेअर करून पाठवा. कमेंट करून सांगा. ओके, ते त्या गोष्टी आम्ही अजून चेंजेस करू, त्याच्यामध्ये ऍडिशनल चेंजेस करू. तुम्हाला काही चेंजेस करावे असं सजेस्ट करायचे वाटत असतील की इथे तुम्ही असं करू शकता, तर नक्की सांगा, कमेंट करा. आणि आमच्या चॅनलला सपोर्ट करा, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. सो टिल देन, बाय बाय. तुम्ही येणार मस्करी करते दारूची.